बऱ्याच जणाला शिमला मिरचीची भाजी नाही आवडत, पण तुम्ही बघा अशी जर तुम्ही शिमला मिरचीची भाजी बनवली तर नक्कीच आवडेल. तर आपण शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामधले बिये वगैरे काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला ती बारीक एकदम चिरून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी बी पूर्ण काढलेले आहेत आणि एकदम बारीक कापायची आहे. तर पूर्ण शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण गॅस चालू करूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाली की त्यात आपण तेल टाकूया. त्यासाठी आपण लसूण ठेचून घेतलेला आहे. तर आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यात जिरी मोहरी घालायची आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे, लसूण घालायचं आणि ते छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल. मीठ, हळद, तिखट आणि कुठलाही गरम मसाला वगैरे थोडासा घालायचा आणि छान परतून घ्यायचं हे आपल्याला. त्यावरच आता आपल्याला शिमला मिरची घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्याने खूप छान टेस्टही येते आणि वासही छान, भाजीचा मस्त सुगंध सुटतो. तर हे बघा आता छान परतून घ्यायचं एकदम वाफेवर आणि छान मऊ झाली की त्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की त्यात आपल्याला ग्लासभर पाणी घालायचं आहे. झाकणावर पाणी घातल्यामुळं खाली भाजी लागणारही नाही आणि थोडंसं पाणी गरम झालं का आपल्याला तेच पाणी त्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि भाजीत पाणी घातलं की 2 चमचे कूट घालायचा आणि छान बारीक गॅसवर आता भाजी एक 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. एक 10 मिनटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान चव लागते ह्या भाजीची. तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम सुंदर, कोणाला कळणारही नाही तुम्ही शिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.